देश आता ओबीसीमय झाला असून आता जागृत देखील झालाय। या परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी आमच्या लोकसंख्ये प्रमाणानुसार प्रतिनिधित्व मिळवायला पाहिजे अशी मागणी आहे। जो ओबीसी के हित की बात करेगा वही देश पे राज करेगा। समाजाच्या प्रगतीसाठी संविधानिक अधिकार मिळवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या लोकांना उमेदवार केल्यास समाजाला न्याय मिळेल व महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाने राज्यसभेत ओबीसी उमेदवारी दिली नाही। आम्हाला योग्य प्रतिनिधित्व द्यावे, जे ओबीसींना प्रतिनिधित्व देतील त्यांच्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघ उभा राहील, असेही बबनराव तायवाडे म्हणालेत। असं आहे की निवडणुकीचे वारे सुरू झालेले आहे आणि आज संपूर्ण देश हा ओबीसीमय झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ओबीसी समाज आपल्या अधिकाराविषयी जागृत झालेला आहे, आपल्या प्रतिनिधित्वाबद्दल जागृत झालेला आहे, तेव्हा अशा परिस्थितीमध्ये सर्व राजकीय पक्ष म्हणतात की आम्हा ओबीसीला आमच्या लोकसंख्येनुसार, जी सरकारी आकड्यानुसार 52% म्हणतात, परंतु आम्ही म्हणतो की आमची लोकसंख्या 60% आहे, तर या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व ओबीसी समाजाला मिळायला पाहिजे आणि तशा प्रकारची कारवाई या देशातील सर्वच राजकीय पक्षांनी करायला पाहिजे। कालपर्यंत आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराबद्दल जागृत नव्हतो, परंतु आज प्रत्येक राज्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये एकच नारा गुंजून राहिला आहे, तो म्हणजे जो ओबीसी के हित की बात करेगा वही देश पे राज करेगा।